तुमचं मूल 2 मिनिटात 70 जंपिंग जॅक्स करू शकले नाही, तर तुम्ही मूल ठीक आहे असा अंदाज लावत आहात. याची शक्यता जास्त आहे. आणि जर तो 50 देखील करू शकला नसेल, तर आजच आपल्याला वास्तव स्वीकारण्याची खूप गरज आहे. आज आपण अंदाज लावणार नाही, तर आज आपण मोजणार आहोत. फक्त 2 मिनिटात घरच्या घरी तुमच्या मुलाचा स्टॅमिना प्राथमिक स्तरावर सायंटिफिकली तपासणार आहोत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, स्टॅमिना म्हणजे फक्त धावण्याची क्षमता नाही, तर स्टॅमिना म्हणजे हृदय किती काम करतं, ते किती कार्यक्षम आहे, फुफ्फुसं किती प्रभावीपणे काम करतात आणि ॲक्टिव्हिटीनंतर शरीर किती वेगाने रिकव्हर होतं ते. मुलं ॲक्टिव्हिटी किती वेळ टिकू शकतं आणि ॲक्टिव्हिटीनंतर किती लवकर नॉर्मल होतं, यावर खरा स्टॅमिना हा डिपेंड आहे, तो ठरतो. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. आता आपण जंपिंग जॅक टेस्ट कशी करायची ते बघूया. सर्वात आधी मुलांना आरामात असू द्या, म्हणजे रिलॅक्स असू द्या. जेवणानंतर लगेच टेस्ट करू नका. ही जी टेस्ट आहे, ही 6 ते 9 वर्षांच्या मुलांसाठी अतिशय योग्य आहे. जर मुलांना अस्थमा, हृदयविकार किंवा गंभीर आरोग्य समस्या असेल, तर आधी वैद्यकीय सल्ला घ्या, तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या. आता 2 मिनिटाचा टायमर लावा. मूल सतत जंपिंग जॅक्स करेल याची काळजी घ्या. सुरुवातीला फुल स्पीड नाही, हळू-हळू मॉडरेट स्पीडने, मॉडरेट पेसने हे चालू ठेवा. ध्येय आपलं आहे की टिकून राहणे, स्पर्धा बिलकुल नाहीये. जर मध्ये थांबलं तर टेस्ट थांबवा. 2 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर रिपिटेशन मोजा. 6 ते 9 वर्षांसाठी साधारण मार्गदर्शक असे आहेत, की 70 ते 100 म्हणजे चांगली सहनशक्ती, 50 ते 70 म्हणजे सरासरी आणि 50 पेक्षा जर कमी असेल, तर याचा अर्थ लहान मुलांचा एंड्युरन्स कमी असू शकतो. लक्षात ठेवा, हे डायग्नोसिस नाही. हा एक बेसलाईन इंडिकेटर आहे. आता महत्त्वाचा सबटल भाग, तो म्हणजे शेवटच्या 30 सेकंदामध्ये फॉर्म कसा होता? म्हणजे हात पूर्ण वरती जात होते का? पाय व्यवस्थित उघडत होते का? हालचाल किती ढिली पडली होती का? फॉर्म लवकर बिघडत असेल, तर मस्क्युलर एंड्युरन्स हा कमी असू शकते, याचं एक लक्षण आहे. आता लगेच पल्स मोजा. 15 सेकंद मोजा आणि 4 ने गुणा. ॲक्टिव्हिटीनंतर लहान मुलांचा हार्ट रेट वाढणं हे अपेक्षित आहे. पण खरी माहिती जी आहे ती रिकव्हरीमध्ये आहे. मूल 1 मिनिटं शांत बसलं आणि त्याच्यानंतर जर आपण 1 मिनिटानंतर पुन्हा पल्स मोजली, तर 20 ते बीट्सने हार्ट रेट कमी झाला असेल, तर याचा अर्थ रिकव्हरी चांगली आहे. जर अजूनही खूप जोरात हार्ट रेट असेल, हृदयाचा स्पीड जास्त असेल, त्याचा अर्थ कार्डिओव्हॅस्क्युलर कंडिशनिंग सुधारण्याची खूप गरज आहे. आता एक टॉक टेस्ट करा. याच्यामध्ये मुलाला एक पूर्ण वाक्य बोलायला सांगा. जर तो वाक्य सहजपणे पूर्ण बोलला, पूर्ण सलग वाक्य बोलला, तर याचा अर्थ एक्झर्शन जे आहे ते एक्सेप्टेबल आहे. आणि जर शब्द तोडत-तोडत, तुटक-तुटक जर म्हणत असेल, तर स्ट्रेंथ जास्त झालेला आहे. आणि आता आपण काही महत्त्वाचे रेड फ्लॅग्स जे काय आहे ते बघूया. याच्यामध्ये चक्कर, छातीत दुखणे, अनियमित श्वास, अस्वाभाविक थकवा. अशा वेळेस एक्सरसाइज वाढवायचा आहे असा अंदाज बांधू नका. इव्हॅल्युएशन करा. एक महत्त्वाची क्लिनिकल गोष्ट म्हणजे बेसलाईन माहिती जी असेल, तर आपण सुधारणा मोजता येते किंवा ही टेस्ट जी आहे ती आठवड्यातून एकदाच करा आणि दर 4 आठवड्यांनी याची तुलना करा. आपलं काम आहे ऑब्जेक्टिव्ह मेजरमेंट म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह इम्प्रूव्हमेंट. स्टॅमिना कमी असण्यामागे कारणं अनेक असतात. त्यापैकी काही कारणांमध्ये जास्त स्क्रीन टाईम असणं, कमी प्रोटीनचा आहार असणं, आयर्नची कमी असणे, अपुरी झोप असणे किंवा मुलांचं ओव्हरवेट किंवा वजन जास्त असणं. हे सर्व जे घटक आहेत, हे त्या स्टॅमिनावर परिणाम करतात. जर एंड्युरन्स कमी दिसत असेल, तर दररोज 45 ते 60 मिनिटं लहान मुलांना ॲक्टिव्हिटी प्ले द्यायलाच पाहिजे. आठवड्यातून 3 ते 4 दिवस कार्डिओ बेस्ड गेम लहान मुलांमध्ये आलेच पाहिजेत. हळू आपण इंटेन्सिटी वाढवू शकतो. बॅलन्स डाएट आणि पुरेशी झोप जर सुनिश्चित केली, तर हे सगळे त्रास कमी होतात. 4 ते 6 आठवड्यानंतर आपण पुन्हा एकदा मेजरेबल फरक दिसू शकतो, इतपत बघू शकतो. पालक म्हणून सर्वात मोठी चूक म्हणजे अंदाज लावणे. ठीक आहे किंवा खूपच कमजोर आहे. दोन्ही अंदाज असू शकतात. पहिले मोजा, त्याची नोंद ठेवा आणि पुन्हा तपासा. जर तुम्हाला सायंटिफिकली स्ट्रक्चर स्टॅमिना इम्प्रूव्हमेंट अप्रोच हवा असेल, तर खाली दिलेली माहिती जी आहे ती पहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर्ड वीकली स्टॅमिना इम्प्रूव्हमेंट कसा करायचा त्याचा प्लॅन बघणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुमच्या पालक मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर, मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि याच्यावर तुमची काही शंका असतील, काही अडचणी असतील, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या लहान मुलांचा स्टॅमिना कसा आहे किंवा त्याने आतापर्यंत जंपिंग जॅक टेस्टमध्ये 1 मिनिटामध्ये किती जंपिंग जॅक्स केल्या, हे मला कळवायला
बिलकुल विसरू नका, ते कमेंटमध्ये टाका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.